सुंदर असे क्षेत्ररक्षण सजवलं ते डोलवी संघाकडून. सामन्याला सुरुवात आहे. पहिला चेंडू घेऊन सचिन टू राहुल. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, फलंदाज काहीच समजू शकले नाही. सुरेख अशी गोलंदाजी सचिन यांच्याकडून. निर्धाव चेंडू टाकला तो पहिला चेंडू. पुन्हा एकदा सुरुवात होते. सुरेख चेंडू, फलंदाज काहीच समजू शकले नाही. निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी डोलवीच्या मार्फत धावसंख्या स्थिरावले. सुरेख असे क्षेत्ररक्षण सजवले ते डोलवी संघाने. तसेच भाल संघ पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. राहुल यांना फटकेबाजी करावी लागेल. सुंदर असा चेंडू मारला होता. चेंडू जाते सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. डीजे सुंदर असा फटका मारला राहुल यांच्या मार्फत. चेंडू जाते सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धावसंख्याचा शुभारंभ केला आहे तो राहुल याने भाल संघासाठी. नॉन स्ट्रायकर फलंदाज निखिल, ज्यांनी सेकंड राऊंडमध्ये 11 चेंडूमध्ये निर्धाव 41 धावा काढल्या होतात, तोच निखिल नॉन स्ट्रायकर. पुन्हा एकदा सचिन टू राहुल. सुरेख अशी फटकेबाजी राहुल यांच्या मार्फत. पुढील चेंडू घेऊन सचिन टू राहुल. सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू. एक धाव तर घेतलेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरात. बिनबाद 5. षटकातील काही चेंडू शिल्लक. अतिशय सुरेख अशी पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत ते सचिन पाटील. अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. त्यांच्यासमोर स्ट्रायकर फलंदाज आला आहे तो निखिल. मागील सामन्यात बहारदार फलंदाजी केली तोच तो निखिल स्ट्रायकरच्या भूमिकेत. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोचले 5च्या घरात. सुरेख असा फटका स्ट्रेट डाऊन मारला. चेंडू बघूया. सुरेख क्षेत्ररक्षण डोलवी संघामार्फत. धावसंख्या जाऊन पोचले ती 6च्या घरात. बिनबाद 6. षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोचले ते 6च्या घरात. अतिशय सुरेख षटक टाकले ते सचिन पाटील डोलवी यांच्या मार्फत आपल्या संघासाठी. फलंदाजा मार्कवर आले राहुल. पॉवरप्लेचे षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. आणि हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल राहुल यांना. सुंदर असा चेंडू टाकला फलंदाज, परंतु एज घेऊन चेंडू जाते सीमारेषा पार. खणखणीत चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 10च्या घरात. हॅलो हॅलो यस थँक्यू सुजल मात्रे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आपण पाहत आहात छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदानामध्ये गावदेवी देव आयोजित गावदेवी चषक 2026 हा थरार आपण मैदानामध्ये अनुभवत आहात. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला डोलवी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय HSSC भाल. या दोन संघ दरम्यान आपण हा सामना पाहतोय.
छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदान आज सज्ज झालाय. खरं तर 2 दिवसाची रजनी स्पर्धा पार पडली. आजचा 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुपर 6 मध्ये जाण्यासाठी या 2 संघांमध्ये लागलेली लढत. यस, नक्कीच 4था दिवस माफी असावी. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 10 धावा. मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी अनामात्रे स्मृती चषक याच मैदानावरती रजनी क्रिकेटची स्पर्धा मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पडली. तदनंतर गावदेवी दीवचं हे भव्य दिव्य आयोजन ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा आपण मैदानामध्ये अनुभवता आहात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, या ठिकाणी खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी शुभम मात्रे तुमचा लाडका समालोचक करतोय. शहरचे स्वागत स्वागत आणि स्वागत. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल हितेश पाटील. डोलवीचा खेळ खरं तर कालच्या दिवसामध्ये अप्रतिम राहिला. दीव संघाविरुद्ध ती फलंदाजी सचिन असेल, नंतर महेंद्र असेल यांची फलंदाजी आपण पाहिली आहे. अप्रतिम फलंदाजी त्यांची देखील राहिली आहे. परंतु आजचा दिवस सुपर 6 मध्ये आपला जर सामना, आपला संघ पाहायचा असेल तर आजच्या दिवसामध्ये खरं तर चांगला खेळ डोलवी संघाला करावा लागेल. तदनंतर आपण भाल संघ देखील पाहतोय, तो देखील कुठेही कमी नाही आहे. हितेश पाटील दिवेकडनं सज्ज होईल 10-12 पावलांचा रनअप घेऊन. खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय, निखिलने खोदून देखील काढला. त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर थोडीशी सिली मिस्टेक आपण पाहतोय. त्या ठिकाणी सिंगलला केलं, डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावा ऍड होतील HSC भाल संघाच्या खात्यामध्ये. धावफलकावरती धावा लागतील 12 धावा. स्टार टेनिस क्रिकेट याच खरं तर टेनिस क्रिकेटनं मागच्या वर्षीचा अनामात्रे चषक देखील या ठिकाणी आणि याच मैदानावरती कव्हर केला होता. तोच खरं तर बेस्ट क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी गणला जाणारा चॅनल खरं तर स्टार टेनिस क्रिकेट. त्याच स्टार टेनिस क्रिकेटवरती पाहणाऱ्या सर्व खरं तर लाईव्ह प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. निखिल बॅटिंग ॲकवर सज्ज. वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहिला आपण. खरं तर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. दुसरं षटक आपण पाहतोय हितेश पाटीलचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती खरं तर डॉट चेंडू आलाय. निखिलची फलंदाजी देखील अप्रतिम राहिली आहे आपल्या संघासाठी. तोच फलंदाज निखिल ड्रायव्हिंग सीटवरती असताना आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बऱ्याचसा अनुभव असलेले सुदर्शन म्हात्रे त्या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर सतीश म्हात्रे सरांना देखील पाहतोय. खरं तर दुसरा चेंडू लगातारचा आपण पाहतोय. डॉट चेंडू खरं तर प्रेशर क्रिएट करेल प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरती. खरं तर ही एक्झिबिशन मॅच आहे. खरं तर ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे आणि याच मॅचमध्ये आपण प्रत्येक डॉट चेंडू खेळलात तर खरं तर तुमच्यावरती प्रेशर क्रिएट होईल. आणि तशाच पद्धतीचा खेळ खरं तर मैदानामध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. जो फलंदाज आपण पाहतोय निखिल, खरं तर त्यानेच खरं तर मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी करून आपल्या संघाला खरं तर 2 सामने विजयी करून दिले होते. त्यानंतर या 3ऱ्या सामन्यामध्ये लगातारचे 2 चेंडू बीट झाल्यानंतर थोडासा प्रेशर देखील त्याच्यावरती क्रिएट झाला. हितेश पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय अप्रतिम. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. हा दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकार. श्वासात रोखुनी भगवे वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आपण ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. पेंचच्या कुशीत आणि वाशी विभागाच्या मुशीत वसलेले हे भव्य दिव्य मैदान छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदान. आणि या कोटला मैदानावरती आपण क्रिकेटचा थरार पाहतोय, रजनी क्रिकेटचा थरार पाहतोय. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026चा हा थरार आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू घेऊन हितेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. दी वेंट कडून निखिल देखील सज्ज आहे. पुढचा चेंडू त्या ठिकाणी वुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर पुनश्च एकदा लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबल होईल का त्या ठिकाणी.
अप्रतिम फेकी त्या ठिकाणी होती, परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची चुकी आपण पाहतो. विकेटची संधी त्या ठिकाणी होती, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चितेच्या चपलाईनं आणि हरण्याच्या गतीनं या 2 धावा पूर्ण केल्या. 2 फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो. राहुल आणि निखिल अशी जोडी मैदानामध्ये SCC भाल संघासाठी. SCC भाल संघाचा जर आपण विचार केला तर राहुल, निखिल, तदनंतर तुषार असेल, तदनंतर सागर असेल, बरीचशी बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. तदनंतर आपण डोलवी संघाचा जर विचार केला तर अप्रतिम बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. सचिन पाटील असेल, तदनंतर महेंद्र पाटील देखील असेल. धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये खरं तर सचिन पाटील यांना फेकलेलं ते षटक 10 धावा खर्च केले होते. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहतोय हितेश पाटील याचं. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात हितेश पाटील यानं. अप्रतिम या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची आरास खरं तर निकीसाठी रचली जात्या. लॉंग ऑन, मिड ऑन च्या रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षक, फाईनच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, पॉइंटच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, फर्स्ट स्लिप देखील पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फंबल झालाय. सचिन पाटील त्या ठिकाणी स्वतः होता. सिंगल रन होती, सिंगलला केले डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा प्राप्त होतील आणि षटक देखील समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील 20 धावा. 20 रन्स स्कोर कार्ड वरती लागले. आता नेक्स्ट मॅच, चला इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच बापेश्वर उर्णली आणि त्यांच्या विरोधात भवानी जगदंबा वर्सुआई तारा या 2 संघादरम्यान पुढचा सामना होईल. दोन षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावा. पहिलं षटक सचिन पाटील नंतर 10 धावा खर्च केले होते. त्यानंतर हितेश पाटीलचं षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये देखील 10 धावा खर्च केल्या होत्या. महत्त्वपूर्ण मॅच आहे खरं तर दोन्ही संघांसाठी. आपण पाहतो मैदानामध्ये कौतुक करावं लागेल गावदेवी दीव संघाचं. एकीचं बळ काय असतं ते या ठिकाणी आपण पाहतोय. 2 संघ होते, 2 संघांना एकत्रित आणलं आणि एकत्रित आणल्यानंतर एकीचं बल काय असतं ते या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी दीव आयोजित आपण हे चषक पाहतोय. यास दोन्ही संघांना विनंती असेल, बापेश्वर उर्णली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत भवानी जगदंबा वर्सुआई तारा या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज दुर्वेश पाटील. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. त्या ठिकाणी वाशी एंडकडनं आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंड वरती असेल राहुल, स्वतः कर्णधार. खरं तर आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन खरं तर राहुल मैदानामध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण निखिलला देखील पाहतोय. डोलवी संघाचा जर विचार केला तर अप्रतिम बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. डोलवी खरं तर श्रीमंत गाव पेन तालुक्यातलं असं मी म्हणेन, कारण श्रीमंत ग्रामपंचायत देखील आहे पेन तालुक्यातली. डोलवी JSW खरं तर महाराष्ट्रामधील स्टील कंपनीमधील सगळ्यात मोठी कंपनी त्या ठिकाणी आहे. फुल टॉसला केलं आहे. मिड ऑनच्या रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रोटेक्शन आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं फंब झाल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय, परंतु पाहता 3 धावा पूर्ण केल्यात 2 फलंदाजांच्या मध्ये. 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण यस नो एक्सक्यूज, पंचांशी वाद घालायचा नाहीये, विनंती असेल. यस नो एक्सक्यूज. जो पंचांचा डिसिजन असेल तो फायनल असेल. येस ऑन फील्ड पंचांचा निर्णय असेल
तो फायनल असेल. यस, विनंती असेल ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तोच फायनल असेल. या ठिकाणी कमिटीचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. ऑनफिल्ड पंचांचा जो असेल निर्णय तोच फायनल डिसिजन असेल. या ठिकाणी यस, पंचांना विनंती असेल सामना चालू करून घ्यायचा आहे. विनंती असेल. यस, या ठिकाणी आमचे मित्र खरं तर वयाची जर 40 पलटली असली तरी पण त्यांची बॉडी जर आपण पाहिली ना तर भले भले यंग जे असतात, यंग खेळाडू असतील किंवा यंग टॅलेंट असेल त्यांच्यासमोर फिकं पडेल. हनुमानजी नाईक सर त्यांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहतोय. त्यांचं देखील खरं तर लगातारची 3 रात्र आजची 4थी रात्र. खरं तर आपण लगातारची 3 रात्र खरं तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील पाहिला. पुनश्च एकदा दुर्वेश पाटील या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. निखिल पुढचा चेंडू अगदी खोलात, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आपण पाहिली. दुर्वेश त्या ठिकाणी काय घडलाय, तू ये मी येतो, तू ये मी येतो. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु विकेटचं पतन त्या ठिकाणी झालंय. राहुल बॅक टू द डगआउट. राहुलला माघारी परतावं लागेल. यस, धन्यवाद डीजे मास्टर. इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. या ठिकाणी साईबाबांचं अप्रतिम गीत त्या ठिकाणी लागलंय. चला पुनश्च एकदा मी विनंती करेन दोन्ही संघ या ठिकाणी बापेश्वर उर्णली आणि त्यांच्या विरोधात भवानी जगदंबा वर्सोई तारा या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे इनिंग ब्रेक नंतर. पुढचा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी, शॉर्ट पूल त्या ठिकाणी. रोहित शर्मा आज फेवरेट शॉट आपण पाहिला तुषारच्या बॅट मधून. हाहाकार माजवणारा हा षटकार षटकार षटकार. त्या ठिकाणी दुर्वेशची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 3 रन्स, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल रन, तिसऱ्या चेंडूवरती 1+ रनआउट विकेट, तदनंतर चौथ्या चेंडूवरती आला आहे षटकार. यंग टॅलेंट आहे खरं तर, अंडर 19चा खेळाडू आहे परंतु अप्रतिम गोलंदाजी त्याची जर मी म्हणेन. परंतु खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती मोठा प्रहार आपण पाहिला तुषारच्या बॅटमधून. तुषारकडे खरं तर बराचसा अनुभव, खरं तर खूप सारा अनुभव मी तर म्हणेन तुषारकडे आहे. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच खेळाडू आपण तुषारला पाहतोय मैदानामध्ये HSC बाल संघाकडून. पुन्हा एकदा दुर्वेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. वाशी एंडकडनं गोलंदाजीसाठी खरा चेंडूवर मोठा प्रहार आपण पाहिला तुषारच्या बॅटमधून. नेक्स्ट चेंडू अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलंय, पकडलाय झेल आणि संपलाय तुषारचा खेळ. तुषार बॅक टू द डगआउट. एक तेरी तो एक मेरी. खरं तर षटकारानंतर विकेट आपण पाहतोय. दुर्वेशचं कमबॅक आपण त्या ठिकाणी पाहिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. डावखुरा फलंदाज HSC बाल संघाचा तारणहार सागर मात्र्या मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर या खेळाडूची ओळख खरं तर या वाशी विभागामध्ये खूप सारी आहे. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून HSC बाल संघाकडून नेहमीच झालाय. परंतु आता आपल्या संघाला गरज आहे, आपल्या संघाला सावरण्याची गरज आहे. त्याच क्षणाला खरं तर मोक्याच्या क्षणाला सागर मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याचीच फलंदाजी कशा प्रकारे राहील हे पाहणं जोगे असेल. परंतु दुर्वेशचा आपण जर विचार केला तर अंडर 19चा खेळाडू आहे परंतु त्याच्या
गोलंदाजीला साजेशी अशी गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी डोलवी संघासाठी तो करत असताना दुर्वेश पाडेल, मॅन फ्रॉम डोलवी. स्वतःच्या नावाचं जर तुम्हाला ब्रँड बनवायचं असेल तर तुम्हाला सिद्ध करावे लागेल मैदानामध्ये, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा खेळ अप्रतिम करावा लागेल, तेव्हाच तुम्ही कुठेतरी तुमचं नाव बनवू शकाल. आणि तसंच काहीच आपण पाहतोय दुर्वेशच्या माध्यमातून या मैदानामध्ये चांगला खेळ त्या ठिकाणी रंगतोय. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट 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 आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात 30 धावा, 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्यात टीम HCC भाल संघाच्या. HCCचं जर फुल फॉर्म सांगायचं तर हॅप्पी क्लब भाल. खरं तर हे सर्व खेळाडू हॅप्पी असतात. पुढचा चेंडू अगदी खोलात टाकला होता. स्ट्रेट अँड डिलिव्हरी, स्टँड अँड डिस्पॅच त्या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप, सीमा पार आलाय. चौकार चौकार आणि चौकार, शेवट गोड झालाय. परंतु त्या ठिकाणी धावफलकावरती धावा लागतील 34 धावा आता जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील टीम धायरेश्वर डोलवी संघाला. 35 धावा, 35 रन्स जिंकण्यासाठी बनवावे लागतील. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धाला होईल सुरुवात. त्यानंतर आपण जाऊया टीम उरणोली, बापेश्वर उरणोली आणि तारा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे, अन्यथा आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय, पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, उरणोली आणि तारा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केली जाते. विनंती असेल. खरं तर ही शिस्त आहे. एका लाईन मध्ये चालली आहे भाल संघ कव्हर करायचा. विनंती असेल कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपण भाल संघाला कव्हर करायचा. खरं तर ही क्रिकेटची शिस्त आहे. आपण ज्या ज्या वेळेला क्रिकेट खेळत असतो, ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हा शिस्तबद्ध खेळाडू आहे आणि ती शिस्त आपण मैदानामध्ये HSC बाल संघाकडून पाहतो. एका लाईनमध्ये एका लाईनअप होऊन त्या ठिकाणी मैदानामध्ये जात असताना आपण HSC बाल संघ पाहतो. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. 34 धावांचा खेळ समाप्त, 34 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 35 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानामध्ये उतरला आहे धारेश्वर डोलवी संघ. पूर्वार्ध समाप्त झालाय, उत्तरार्धाला होईल सुरुवात. त्या ठिकाणी जाऊया, ऐकूया थोडंसं सुमधुर संगीत डीजे. अप्रतिम गीत महाराष्ट्राची कुल सौम्यनी आई एकविरा माऊलीचं गीत आपण ऐकलं त्या ठिकाणी. परंतु जाऊया मैदानामध्ये. छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदान खरं तर सज्ज झालाय आजच्या दिवसासाठी, आजच्या रजनीसाठी. त्या ठिकाणी आपण पाहतोय रजनी क्रिकेटची स्पर्धा गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हा थरार पर्व पहिले आणि पहिल्या पर्वाची ही दिमागदार सुरुवात आपण पाहतोय. यस, नितीन म्हात्रे सरांचं या ठिकाणी शुभ स्वागत समालोचन कक्षामध्ये झालं. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल गावदेवी दीव संघाच्या वतीनं. त्यांना देखील विनंती असेल या ठिकाणी आमच्या VIP डाईसमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये बरीचशी मंडळी पाठवा. त्या ठिकाणी भाईदादा असेल, त्यानंतर मुख्य आयोजक अनामत्रे स्मृती चषकाचे मुख्य आयोजक आपण भाईदादांना त्या ठिकाणी पाठवा VIP डाईसमध्ये. त्यानंतर वाशी विभाग क्रिकेट संघटनेवरती नितांत प्रेम असणारे खरं तर आपले नरीभोईर दादा, त्यांचं देखील आपण त्यांना देखील पाठवा. त्यानंतर स्वप्नील दादा यांना देखील आपण त्या ठिकाणी पाठवा. बरीचशी मंडळी आपण खरं तर या VIP डाईसमध्ये पाठवा. त्या ठिकाणी गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हा थरार न भूतो न भविष्यता अशी स्पर्धा
मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी दीव संघाच्या वतीनं. आणि अप्रतिम स्पर्धा खरं तर मागच्या 3 रात्र जर आपण पाहिली, अप्रतिम स्पर्धा या ठिकाणी पार पडली. पहिल्या रात्रीमध्ये खरं तर कोपरोली संघ, त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये आपण खारपाडा संघ, तर तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं नार्वेल बेडी संघ. आणि आजची चौथी रात्र ही देखील रात्र अप्रतिम राहणार आहे, कारण बी लॉट आहे आणि खरं तर हाय लॉटमध्ये गणला जातो. आणि बरेचसे चांगले संघ आपण ओमकार पाटीलला देखील पाहणार आहोत. राववे संघाची एक्सप्रेस ती देखील या ठिकाणी आज खेळणारा. आणि खरं तर बरेचसे खेळाडू या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. स्टारकास्ट या ठिकाणी उद्याच्या रात्रीमध्ये देखील बरीचशी स्टारकास्ट मंडळी या ठिकाणी खेळताना आपण पाहणार आहोत. पस्तीस धावा जिंकण्यासाठी बनवावे लागतील धैर्यशील डोलवी संघाला. आणि त्या धावा कशा प्रकारे बनल्या जातील याचं धावतं समालोचन सांगण्यासाठी मी तुमचा लाडका समालोचक शुभम मात्रे करतोय सहर्ष स्वागत. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला असेल डोलवी संघाचा ब्रँड सचिन पाटील आणि दुसऱ्या बाजूला असेल मच्छिंद्र पाटील. हे दोन फलंदाज ओपनिंग पेअर डोलवी संघाची मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पॉवर प्लेचं पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी राहुल HSC भाल संघाची एक्सप्रेस. पहिला चेंडू अगदी पॉइंटच्या रिजन मध्ये आपण पाहिला, हलकसा कट केल्यानंतर त्या ठिकाणी रनआउटची संधी त्या ठिकाणी होती. स्वागर थोडासा नाराज असेल, परंतु एक रन, गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण दोन फलंदाजांच्या मध्ये पाहिली. सिंगलनं आपल्या संघाचं खातं ओपन केलं डोलवी संघानं. एक धावपळकावरती लागले. 35 धावांचा पल्ला पार करायचा. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांमध्ये 35 धावा. खरं तर या मैदानाचा जर आपण विचार केला तर बॅटिंग पिच देखील आहे, कारण कालच्या रात्रीमध्ये सर्वोच्च उच्चांक गाठणारा संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी धारेश्वर डोलवी संघ. मच्छिंद्र पाटील खरं तर कालच्या रात्रीची फलंदाजी अप्रतिम आपल्या संघासाठी. खरं तर आपल्या संघाचा तारणहार म्हटलं तरी वानजोगाचा डासिंग डाव द विकेट त्या ठिकाणी कॅचची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. संधी बनत असते आणि त्या संधीचा फायदा देखील घेणं तुमची गरज असते. आणि संधी बनली होती, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं दूर राहिला. त्यानंतर एक सिंगल रन प्राप्त होईल. सिंगल डबलने आपण धावसंख्या पुढे सरसावतोय 2 धावावरती. सिंगल डबलने मोठा फरक पडणार नाहीये बाल संघाला, परंतु हे ब्रँड आहेत, दोन्ही डोलवी संघाचे ब्रँड आहेत. आपण पाहतोय सचिनाची मच्छिंद्र त्या ठिकाणी पॉइंटच्या रिझन मध्ये झेल पकडण्याची संधी त्या ठिकाणी होती, परंतु अशा प्रकारचा झेल जर आपण विचार केला तर थोडासा मुश्किल देखील राहतो. परंतु वर्ल्ड कप मधील अक्षर पटेलची कॅच आपण विसरू शकत नाही. अक्षर पटेलने घेतलेली कॅच आणि मिळालेला वर्ल्ड कप अप्रतिम. त्या ठिकाणी अक्षर पटेलने घेतलेली कॅच देखील आपण विसरू शकत नाही, परंतु थोडीशी मुश्किल कॅच असते, परंतु एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. 3 धावा धावपळकावरती लागल्यात. टीम डोलवी संघाची थोडीशी संत सुरुवात आपण पाहतो डोलवी संघाची. पुन्हा एकदा खरं तर हा क्रिकेटचा ट्रेंड आहे. फलंदाज ऑफ साईडला निघतो, ऑफ साईडला निघाल्यानंतर त्या ठिकाणी लेग्स हुक करायचा प्रयत्न करत असतो, परंतु जर आपण विचार केला तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आला नाहीये. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती त्या ठिकाणी आपण पाहतो. हॅलो, ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन फायनल असेल. सर्व संघांना विनंती आहे, पंच जुने जाणते आहेत आणि तुमच्यापेक्षा त्यांना भरपूर ज्ञान आहे, त्यामुळं ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन आपल्याला मान्यच करायला लागेल. धन्यवाद. यस, डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय राहुल बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय HSC भाल संघाची एक्सप्रेस. पुढचा चेंडू घेऊन तयार होईल राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा लागल्यात 3 धावा. यस, थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे, कारण 3 षटक फेकण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं दिली जातात. ऑनफिल्ड पंचांना देखील विनंती असेल त्या ठिकाणी. पुढचा चेंडू अगदी खोलात टाकला होता, खोदून देखील त्या ठिकाणी काढला. लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर सिंगल रन, सिंगल डबलने मी म्हटलं जसं
काहीही फरक पडणार नाही या मोठे फटके. आणि मोठ्या फटक्यासाठी गणले जातात हे दोन फलंदाज आणि त्यांना शांत ठेवण्यात खरं तर या ठिकाणी यश आला राहुलला. राहुलची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. सचिन एका बाजूला तर एका बाजूला आपण मच्छिंद्रला पाहतो. पुढचा चेंडू शॉर्ट पिच, षडंपूलचा फटका त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार आलाय हा दणदणीत खणखणीत चौकार चौकार चौकार. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा. दोन्ही संघांना विनंती असेल, वापेश्वर उर्नोळी आणि त्यांच्या विरोधात तारा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी या टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल या स्पर्धेसाठी, संपूर्ण या स्पर्धेसाठी बॉल ज्यांच्याकडून पुरवण्यात आले ते नितीन म्हात्रे यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लागणारं संपूर्ण पाण्याची व्यवस्था प्रफुल्ल म्हात्रे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यस, नक्कीच एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी दात्यांची देखील गरज असते. आमचे गुरुवर्य परमेशजी पाटील सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. खरं तर मागच्या 3 रजनी आपण पाहिल्या तर 3 दिवस त्यांचं देखील वर्णी या ठिकाणी लागलेली आहे. परमेशजी पाटील सर यांना देखील विनंती असेल या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज सुशांत म्हात्रे. पहिलं षटक जर आपण पाहिलं राहुलचं अप्रतिम राहिलं, 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक जर आपण डोलवी संघाचं पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु आता डोलवी संघाच्या 8 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक घेऊन आपण बॉलिंग ट्रॅकवरती सुशांत म्हात्रे पाहतोय दी वेंट कडून. आता रूल्स रेग्युलेशन आणि रेस्ट्रिक्शन हटवलाय. पॉवर प्लेच्या बाहेर 38 सर्कलच्या बाहेर आपण 5 खेळाडू पाहतोय. पुढचा चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये 1 बाउन्स फील्ड झाला. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगल डबल आपण पाहतोय. खरं तर मैदानामध्ये 2 फलंदाज खरं तर रोखून धरलाय गोलंदाजांनी. या 2 फलंदाजांना मोठे फटक्यासाठी गणले जाणारे हे 2 फलंदाज आपण पाहतोय आणि यांना रोखून धरण्यात यश मात्र या ठिकाणी भालच्या गोलंदाजांना आलाय. अप्रतिम गोलंदाजी भाल संघाची आपण पाहतोय. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी हा महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय 2 संघांमध्ये. धायरेश्वर डोलवे आणि त्यांच्या विरोधात HCC भाल या 2 संघांदरम्यान हे 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय आमने सामने. आणि या 2 संघांमध्ये चाललेला हा रणसंग्राम छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदानामध्ये. पुढचा चेंडू सुशांत म्हात्रे. पुढचा खोलात 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 आणि खोलात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आला. वाईट यॉर्कर करण्यात आला आणि रोखून धरलाय त्या ठिकाणी सचिन पाटीलला. अप्रतिम गोलंदाजी भाल संघाची आपण पाहतो. तारा संघाचा संघनायक इथे हजर आहे. बापेश्वर उर्नोली, आपल्याला विनंती आहे की आपला संघनायक टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. बापेश्वर उर्नोली, आपल्याला शेवटचा पुकार असेल. शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिचला फाईन लेग मध्ये 1 बाउन्स चेंडू चाललाय. सीमा रेषा पार आलाय. चौकार चौकार चौकार. यस, धावफलकावरती लागल्यात 13 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सुशांतचं धावफलकावरती धावा लागल्यात 13 धावा. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मैदानामध्ये टीम धायरेश्वर डोलवी संघाला. 9 चेंडू आणि 22 धावा. अप्रतिम सामना. कालच्या रात्रीचा देखील सामना आपण जर पाहिला नार्वेल बीडीचा तर अप्रतिम मॅच आपण पाहिल्या. त्यानंतर कोपरुली संघाची पहिल्या रजनीतील मॅच ती देखील अप्रतिम राहिल्या. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये पुढचा चेंडू हजर आहेत. मी परमेश पाटील सरांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे.
यस फुल टॉस चेंडू होतं त्या ठिकाणी देखील पुरेसा फायदा घेता आला नाही सचिन पाटीलला. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 15 धावा. आता जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 20 धावा. यस सरांना विनंती असेल. यस रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात आलाय. बीमरचा रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात आलाय. थर्ड अंपायर्स आमचे पाचवा त्या ठिकाणी ऑफिशियल पंच हनुमानजी नाईक सर यांच्या माध्यमातून थर्ड अंपायरच्या माध्यमातून त्या ठिकाणी यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी 2च धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 15 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता बाकी असेल 8 चेंडूंचा खेळ आणि जिंकण्यासाठी बनवावे लागतील 20 धावा. 8 चेंडू आणि 20 धावा जिंकण्यासाठी बनवावे लागतील टीम धायरेश्वर डोलवी संघाला. खरं तर आजच्या दिवसाचा जर विचार केला तर बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या अवतीभोवती. खरं तर बरेचसे प्रेक्षकांची वर्णी या ठिकाणी लागल्या. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल टीम गावदेवीच्या माध्यमातून. परंतु अप्रतिम फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आपण पाहतोय. सिंगलला डेंजर एंडला आपण पाहतोय. विकेटची संधी डेंजर एंडला विकेट पडली. विकेट कुणाची पडली तर ब्रँड डोलवी संघाचा मच्छिंद्र पाटील. बॅक टू द डग आउट. यस खर तर फ्रेश पूल मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम बापेश्वर उर्नोली आणि त्यांना फाईट करेल टीम 11 स्टार तारा. मांड्यवरनं विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कॉल करेल उर्नोली संघ या ठिकाणी कॉल करणार आहे. बी गटातील हा खर तर पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. हरकत नाहीये. हेड अँड टेल. टेल इज अ कॉल. इट इज अ टेल. सो टॉस जिंकलाय बापेश्वर उर्नोली संघाने. प्रथमतः अनिल निर्णय का असेल? 5 मिनिटांनी सांगतो मी. जरूर हरकत नाहीये. खारेपाट विभागामध्ये भरपूर मोठं आयोजन आपण पाहतोय. या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि गेल्या वर्षी पण इथं खेळलो. चांगलं होतं आयोजन. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये बापेश्वर उर्नोली खरं तर हे फार जुनं नाव आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळताय. चालू सीझन आपला कसा राहिलाय? या सीझनमध्ये जरा फॉर्म आहे सगळ्यांचा आमचा आणि 12-13 बक्षिसे मारले आहेत. खरं तर सुनील पाटील तुझा जो छोटा बंधू आहे त्या खेळाडूच्या नावावरती 2 टू व्हीलर बाईक आहेत. आपल्या बंधूबद्दल काय म्हणशील? चांगलाच प्लेअर आहे तो आणि 1 साइड मॅच काढतो तो. येस थँक्यू. तर हा होता अनिल. आपण राकेशकडे जाऊया. राकेश टॉस महत्वाची होती. असं काहीच नाही. आम्हाला फिल्डिंग आली तरी चालेल आणि बॅटिंग आली तरी चालेल. शेवटचा प्रश्न असेल खारेपाट विभागातील हे दमदार आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? खरं तर या विभागात आम्ही पहिल्यांदाच खेळायला आलो. जवळजवळ 5 वर्षापूर्वी एकदा आलो होतो खेळायला. त्यानंतर इथे 3-4 वर्षानंतर आज आलेलो आहोत. येस थँक्यू. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू. टॉस जिंकलाय बापेश्वर उर्नोली संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलाय O2 कॉम्बॉक्स. यस थँक्यू परमेशजी पाटील सर. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. यस माफी असेल. या ठिकाणी 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 धावा धावफलकावरती लागल्यात या ठिकाणी टीम डोलवी संघाच्या. चला समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना आमची विनंती असेल तो थोडं आपण मागे व्हा. भाल संघाचे पाठीराखे आणि त्याच बरोबरीने धायरेश्वर डोलवी
संघाला विशेष करून आमची विनंती असेल, थोडी जागा सोडा आपण. मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची लढत या ठिकाणी सुरू आहे, थोडं बाजूला व्हा. येस, मैदानामध्ये आवश्यकता असेल आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. त्या ठिकाणी समालोचक रुपेश पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. रुपेश पाटील खरं तर बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या आवाजानं गुमल्या जातात, असे रुपेश पाटील सर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परंतु मॅच अप्रतिम झाली आहे. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम धायरेश्वर डोलवे आणि दुसऱ्या बाजूला टीम SCC भाल. 6 बॉल 18 धावा. पहिला चेंडू तुषारचा अगदी खोलात लाऊड अपील त्या ठिकाणी आपण पाहतोय. यस, इट्स विकेट त्या ठिकाणी सचिन पाटील डोलवी संघाचा ब्रँड खरं तर या ठिकाणी माघारी आला. सचिन पाटील विकेट आणि सचिन पाटील बॅक टू द डगआउट. अप्रतिम पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी खोलात टाकला होता. लेग बिफोर द विकेट. सचिन पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. हितेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. आता गरज असेल 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना मैदानामध्ये. सुपर 6 साठी हा सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये. त्यानंतर बी पोल मधील आपण सामने पाहणार आहोत. पहिला सामना असेल बी पोल मधील. एका बाजूला तारा असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत बापेश्वर उर्नोलिया. या दोन बलंड संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. परंतु मैदानामध्ये अप्रतिम मॅच चालू आहे. त्या ठिकाणी 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तुषार पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी त्या ठिकाणी. अप्रतिम चेंडू कुठल्याच स्पॉट वरती पडल्यानंतर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. लेग LBW त्या ठिकाणी माफ करा त्या ठिकाणी आपण पाहतोय लेग बाईची रन त्या ठिकाणी आल्या. 1 रन आल्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये. त्या ठिकाणी धफळक पुढे सरसावेल. धावपळकावरती धावा लागल्यात. 18 धावा. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुढचा खोलात टाकला. ज्या गतीनं चेंडू आला त्याच गतीनं पाठवून दिलाय. सीमा रेषा पार. स्लॉट मध्ये आला, पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. डीजे यस राजा. याचा जर विचार केला तर अप्रतिम फलंदाज आहे. DK चषकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 वर्ष मागे जर गेलो तर कालेश्वरी आणि धायरेश्वर डोलवी असा सामना होता आणि राजा पाटीलने मारलेले 3 षटकार. अप्रतिम षटकार आलाय. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता टीम धायरेश्वर डोलवे. पुढचा चेंडू अगदी त्या ठिकाणी अपटला होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी त्या ठिकाणी होती, परंतु बॅटची एज लागल्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवण्यात यश मात्र त्या ठिकाणी आलं. धावफलक तिथेच थांबलाय. 24 धावांवरती 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 षटकार येतील का टीम डोलवी संघासाठी? तारणहार ठरेल का? राजा पाटील कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम या ठिकाणी आपण पाहतोय. आणि 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 षटकार येतील का टीम धायरेश्वर डोलवी संघाकडून? यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन त्या ठिकाणी. राजा बॅक टू द डगआउट.
यस भाल संघ SCC भाल संघ अप्रतिम 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 सुंदर सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. आता गरज असेल 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मैदानामध्ये टीम धारेश्वर डोलवी संघाला असेल. त्या ठिकाणी तुषार खरं तर जसं मी म्हटलं एक अप्रतिम ऑलराऊंडर भाल संघाकडे आहे आणि तोच ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपल्या संघासाठी देत असताना तुषारला आपण पाहतोय अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजी करत असताना एक षटकार जरूर ठोकलाय आणि गोलंदाजीमध्ये खरं तर आपलं बल दाखवत असताना तुषारला आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना षटक घेऊन तुषार मार्गस्थ झाला होता. परंतु आता गरज असेल 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 11 धावा. सुंदर 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 आणि या ठिकाणी सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय SCC भाल संघ. अप्रतिम. यस डीजे.